मी प्राध्यापक खिलारी SP इतिहास विभाग RBNB कॉलेज श्रामपूर। मागील तासिकेला आपण इतिहासाच्या साधनांपैकी पुरातत्वीय साधनांचा आपण अभ्यास केला। यानंतर आपणाला साहित्य वाङ्मय, हिंदू आणि जैन बौद्ध साहित्यातील साधनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिल्या प्रथम आपण हिंदू साहित्य वाङ्मय याचा आपण अभ्यास करू। हिंदू साहित्य वाङ्मयामध्ये प्रामुख्याने प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून वैदिकीय साहित्य हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। वैदिकीय वाङ्मयामधील 4 वेद, या 4 वेदांमधून आणि नंतर झालेल्या साहित्य निर्मितीतून आर्यांचा राजकीय, सामाजिक, आर्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक समजुती इत्यादींचा अभ्यास आपल्याला या वाङ्मयीन साहित्यातून करता येतो। त्या दृष्टिकोनातून आपल्याला 4 वेदांची माहिती जाणून घ्यावयाची आहे। 4 वेदामध्ये पहिल्या प्रथम सर्वात प्राचीन वेद म्हणून ऋग्वेद ओळखला जातो। प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना साहित्य वाङ्मयातील सर्वात आद्य आणि सर्वात महत्त्वाचा वेद म्हणजे ऋग्वेद होय। ऋग्वेद संहिता ही जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ आहे। याचा साधारण कालखंड इसवी सन पूर्व 1300 ते 1000 असा मानला जातो। ऋग्वेदामधून आपल्याला आर्य काळातील आर्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय इत्यादी गोष्टींची माहिती जाणून घेता येते। ऋग्वेदामध्ये आर्यांचं समाज जीवन प्रतिबिंबित होत असल्याचं आपल्याला आढळून येतं। म्हणूनच प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला या आद्य वेदाचं महत्त्व प्रामुख्याने समजून येतं। ऋग्वेदातील प्रत्येक ऋचाच्या आरंभी त्या ऋचाचे लेखक आणि त्यांचं गोत्र याचा परिचय दिलेला आहे। ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या देवतांच्या प्रार्थना असलेल्या आपल्याला आढळून येतात। त्यामुळं साहजिकच वैदिक कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या देवदेवता होत्या, या संदर्भात आर्य लोक कशा प्रकारे त्याची पूजा अर्चा करीत होते, या संदर्भातील माहिती आपल्याला ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने मिळते। वेदामधील दुसरा वेद म्हणजे सामवेद। सामवेद हा पठन ग्रंथ आहे। समन म्हणजे गाणे, या रूपापासून सामवेद हा शब्द तयार झालेला आहे। साधारणपणे उत्तर वैदिक कालखंडामध्ये ऋग्वेदातील वेगवेगळ्या प्रकारच्या ऋचा, श्लोक कशा प्रकारे पठन केले जायचे किंवा करावेत, या संदर्भातील रचना सामवेदामध्ये दिलेली आढळून येते। सामवेदातील सा रे ग म प ध नि सा हा संगीत कलेतील साधारणपणे या शब्दांचा उपयोग सामवेदामध्ये करण्यात आलेला आहे। भारतीय संगीत कलेमध्ये सामवेदातील याचा दाखला घेण्यात आला आहे। इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500 हा सामवेदाचा कालखंड मानला जातो। सामवेदामध्ये 1549 ऋचा असून त्यातील 75 ऋचा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्याला आढळून येतात। प्राचीन भारतीय संगीताची माहिती
या सामवेदामधून आपल्याला मिळते. म्हणून प्राचीन काळातील संगीत, त्यानंतर विविध प्रकारच्या प्रार्थना, ऋचा, त्या संदर्भातील रचना, चाली, रीती याचा संदर्भ यातून आपल्याला प्रामुख्याने मिळतो. त्यानंतर पुढचा वेद ऋग्वेद. ऋग्वेद हा शब्द यजु व वेद या शब्दापासून बनलेला आहे. यजु म्हणजे यज्ञ, म्हणजेच यज्ञासंबंधी माहिती देणारा हा वेद आहे. ऋग्वेदानंतर वैद, यज्ञ, याग यांना महत्त्व प्राप्त झालं आणि त्यातूनच पुढील काळामध्ये यज्ञविधी प्रामुख्याने होऊ लागले. ऋग्वेदामध्ये यज्ञ, यज्ञाची रचना या संदर्भातील सर्व माहिती देण्यात आलेली आहे. यज्ञ विधीला या कालखंडामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं होतं. गद्य लेखन परंपरेमध्ये प्रारंभीची माहिती या वेदामध्ये मिळते. आर्यांचं धार्मिक जीवन, सामाजिक जीवन, तात्कालिक भौगोलिक विस्तार आणि विविध प्रकारचे पशुपक्षी यांची माहिती या ग्रंथामध्ये मिळते. या ग्रंथामुळं आपल्याला वैदिक कालखंडातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक या संदर्भातील माहिती मिळू शकते. त्या दृष्टिकोनातून हा वेद अत्यंत महत्त्वाचा आहे. चौथा वेद म्हणजे अथर्ववेद. अथर्वा ऋषींनी या वेदाची रचना केली म्हणून याला अथर्ववेद असं म्हटलं जातं. हा वेद अखेरचा वेद असून यामधील काही ऋचा ह्या ऋग्वेदकालीन असलेल्या आढळून येतात. या वेदातील अनेक ऋचांचे स्वरूप अधिक लौकिक आणि कमी ब्राह्मणी आहे. या वेदामध्ये दृष्ट शक्तींचा विनाश, रोगमुक्ती तसंच जादूटोणा या करण्याच्या पद्धती या वेदामध्ये दिलेल्या आढळून येतात. अथर्ववेदामध्ये काही अनार्य परंपरेचे दर्शन घडते. जंतर मंतर किंवा विविध रोगावरती उपाय या संदर्भातील माहिती या अथर्ववेदामध्ये मिळते. अथर्ववेदामध्येच या ठिकाणी जातीयतेचा उल्लेख किंवा समाजरचनेचा उल्लेख आढळून येतो. अशा रीतीनं वैदिक कालखंडातील या 4 वेदांमधून वैदिक कालखंडातील आर्यांचं जीवनमान, सामाजिक, राजकीय याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळं प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना जर आपल्याला आर्यांचं समाजजीवन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हिंदू वाङ्मयातील वेदांचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग होऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आरण्यके. आरण्यके ही ब्राह्मण ग्रंथांची परिशिष्टे आहेत. आरण्यके प्रामुख्याने वनप्रस्थ आश्रमातील ऋषींनी वाचण्यासाठी आहेत. यामध्ये वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. आरण्यकेमध्ये ऐतरण्येय, कौशितकी आणि तैत्तरीय आरण्यके ही अत्यंत महत्त्वाची आहेत. यातूनही आपल्याला वैदिक कालखंडातील समाजजीवन, आर्यांचं तत्त्वज्ञान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर ब्राह्मणके. ब्राह्मणके ही वेदांची परिशिष्टे मानली जातात. विस्तार पावलेले वेदग्रंथ, त्याचं वर्णन, याशिवाय पूजापाठाची लहान लहान पुस्तके असून त्यामध्ये यज्ञ विषयक विविध प्रकारचे सिद्धांत व सूत्रे सांगितलेली आढळून येतात. तसंच कर्मकांड आणि धार्मिक आणि सामाजिक स्पष्टीकरण हे ब्राह्मण ग्रंथामध्ये दिलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणूनच प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना उत्तर वैदिक कालखंडातील बहुतांशी आपल्याला माहिती या आरण्यके आणि ब्राह्मण ग्रंथामधून आपल्याला मिळू शकते. त्यानंतर
उपनिषद. उपनिषद या शब्दाची निर्मिती उपनि अधिक सद या शब्दापासून झालेली आढळून येते. उपनिषद या शब्दाचा मूळ अर्थ आपल्या गुरुच्या सानिध्यात बसून शिक्षण घेणे. उपनिषदांची संख्या प्रामुख्याने 108 सांगितलेली आहे. यापैकी ऐतरेय, कौशितकेय, छंदोग्य, बृहदारण्य, तैतकीय, कंठोपनिषद, मैत्रेयी यासारखी उपनिषद ही अत्यंत महत्त्वाची आहेत. या उपनिषदांमध्ये अनेक प्रकारच्या कल्पना गुंफलेल्या आढळून येतात. यामध्ये सखोल ज्ञान, तत्वज्ञान याचा समावेश करण्यात आलेला आहे. हे देखील तत्कालीन समाज जीवनाचं दर्शन घडवतं. त्यानंतर वेदांगे. वेदांग्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, कल्प, विरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष्य यासारख्या वेदांगांचा समावेश होतो. शिक्षणामध्ये उच्चाराचे स्वर अचूक कसे करावेत याविषयी मार्गदर्शन यातून आपल्याला मिळतं. कल्पसूत्रामध्ये प्रामुख्याने यज्ञविषयक माहितीची नियमावली दिलेली आढळून येते. याशिवाय वेदांगामध्ये तत्कालीन धार्मिक, शिक्षण, सामाजिक स्थिती, राजनीती या सर्वांची माहिती वेदांगे या साहित्य वाङ्मयामध्ये आपल्याला मिळते. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला वैदिक इतिहास पाहत असताना आर्यांचं सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक जीवन यामधून आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर स्मृतिग्रंथ. वेद, ब्राह्मणे, आरण्यके आणि वेदांगानंतर स्मृती ग्रंथांची निर्मिती झाली. स्मृती हा शब्द स्मृ या धातूस 3 हा प्रत्यय लावून बनलेला आहे. स्मृती या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे आठवण किंवा लक्षात ठेवणे. स्मृती ग्रंथामध्ये मनुस्मृती, नारद स्मृती यासारखे विविध प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. स्मृती ग्रंथामध्ये जीवनाची नियमावली सांगितलेली प्रामुख्याने आढळून येते. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासातील पुढचं साधन म्हणजे महाकाव्य. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये 2 महाकाव्य प्रामुख्याने आढळून येतात. ही 2 महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत. अनुक्रमे वाल्मिक आणि व्यास यांनी लिहिलेली ही महाकाव्य प्राचीन भारतातील प्राचीन आदर्श समाजरचना, राजनीती, व्यापार, प्रशासन, विशेषतः कुटुंब व्यवस्था या संदर्भातील माहिती आपल्याला महाकाव्यातून मिळते. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणामध्ये प्रामुख्याने 7 प्रकरणे असून 24,000 श्लोक आहेत. याशिवाय महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये 18 पर्व असून 1,00,000 श्लोक दिसून येतात. याशिवाय भागवत गीतेमध्ये सुद्धा या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची माहिती मिळू शकते. मानवी नाते, कर्तव्य यातील संघर्ष गीतेमध्ये सांगितलेला आहे. जीवनामध्ये मोक्ष, लौकिक कर्म, निष्काम कर्मयोग इत्यादीची शिकवण या भगवद्गीतेमध्ये दिलेली आपल्याला आढळून येते. याशिवाय पुराण ग्रंथामध्ये देखील प्राचीन भारताच्या इतिहासातील सामाजिक, राजकीय जीवनाची माहिती आपल्याला मिळू शकते. मत्स्य, वायू, विष्णू, ब्राह्मण, वायुपुराण, भागवत पुराण या ग्रंथामध्ये ऐतिहासिक कालखंडातील विविध प्रकारच्या राजघराण्यांची माहिती आपल्याला पुराणामधून मिळू शकते. अशा रीतीनं हिंदू वाङ्मयीन साहित्यामध्ये
प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आर्य कालखंड, त्यानंतर प्राचीन कालखंड, विविध प्रकारचे सम्राट, त्यांचा कालखंड, त्या कालखंडातील विविध प्रकारची माहिती या साहित्यातून आपल्याला मिळू शकते. याशिवाय बौद्ध साहित्य, त्यामध्ये त्रिपिटक, दीपवंश, महावंश आणि बुद्धचरित्र या साहित्यातून आपल्याला बौद्धकालीन बौद्धाची संहिता, बौद्ध तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाने सांगितलेले तत्त्वज्ञान या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी बौद्ध साहित्यातून आपल्याला मिळते. याशिवाय जैन ग्रंथामधून सुद्धा आपल्याला त्या काळातील विविध प्रकारची माहिती मिळू शकते. त्यामुळं हिंदू, बौद्ध आणि जैन साहित्याचा उपयोग प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. शेवटी धर्मनिरपेक्ष साहित्याचा उपयोगही आपल्याला प्रामुख्याने प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी होऊ शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने कौटिल्याचं अर्थशास्त्र, कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्य याच्या पदरी असलेला पुरोहित होता. त्याने त्या कालखंडामध्ये अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहून राजाची कर्तव्य, राज्याचे संबंध, जनतेची कर्तव्य, विविध प्रकारची प्रशासन व्यवस्था याचा सांगोपांग आढावा आपल्या ग्रंथामध्ये घेतलेला आढळून येतो. त्यामुळं साहजिकच या साहित्य वाङ्मयामधून आपल्याला मौर्य कालखंडाचा इतिहास अभ्यासता येतो. याशिवाय शुक्रनीतिसार, अध्यायविधी, मलविकाग्नी मित्र, मुद्रा राक्षस, हर्षवर्धन चरित्र, त्यानंतर राजतरंगिणी, याशिवाय संगम साहित्य या सर्व साहित्य वाङ्मयामधून आपल्याला दक्षिण भारत आणि उत्तर भारत या कालखंडातील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांची कारकीर्द प्राचीन भारताच्या दृष्टिकोनातून अभ्यासता येते. त्यामुळं हिंदू साहित्य वाङ्मय, बौद्ध साहित्य, जैन धर्मग्रंथ आणि धर्मनिरपेक्ष साहित्य, त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या ग्रंथांचा समावेश ही प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना ही साहित्य किंवा ही ग्रंथ संपदा ही प्रामुख्याने महत्त्वाची ठरते. ठीक.